काहीच टेकडीवर आपला पहिला आपल्या रॅप सॉन्गमध्ये आला होता ना तो त्याचं नाव दानिश डॉगिश भाई. डॉगिश भाई रुको रुको डॉगिश भाई आपल्या ब्लॉगमध्ये. अरे भैया मी मारत नाही तुला. अरे यार तू काय असं करतो सर. अरे तू रॅपमध्ये आला माहिती आहे का. तुझ्यामुळे माझा रॅप किती व्हायरल गेला. अरे डायरेक्ट 912 व्ह्यूज झाले भैया. अरे तुझी क्लिप अशी शूट झाली. काय झालं माहिती आहे का. तुला मी घेतलं आणि एक शूट घेतला बरोबर. अरे भैया सगळ्यांना ती इतकी आवडली ना क्लिप आणि तू माझ्या जवळ येत नाही. इकडे चल इकडे. अरे मी मारत नाही रे तुला. अरे यार बिस्किट पण नाही यार तुला दिलं असतं. अरे भैया इकडे माझ्यासोबत येशील का वरती. माझ्यासोबत वरती येणार का. चल 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 माझ्यासोबत ब्लॉगमध्ये चल आपल्या. चल चल ये चल डॉगेश भाई चलो. डॉगेश भाई चलो चल माझ्यासोबत चल. तुला मी व्हायरल करणार बघ. खरं सांगायला लागलो आहे. तू येणार ना माझ्यासोबत येणार ना. थांबायचं नाही असं. त्याला बोलो त्या भाईला बोलो. ए चल रे चल 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 ना रे. अरे बाप हे बरोबर नाही बरं का. लक्षात ठेव अरे तू येत नाही माझ्यासोबत राहू दे मग काय. आता मी जातो. पब्लिक तेव्हा आपला डॉगीश भाई आपल्या रॅपमध्ये आलेला. आता मोठं झालं आहे कालांतराने. ए डॉगीश जाऊ का रे. बाय बाय काळजी घे बरं का. पुढच्या वेळेस बिस्किट घेऊन येईल तुझ्यासाठी फक्त. तर पब्लिक त्याने आपल्या रॅपला शूट दिला होता. आपल्या रॅप सॉन्गला शूट दिला होता आणि त्याचा शूट हा एवढा आवडला पब्लिकला की म्हणे टेकडीवर तुला कुत्रा कुठून भेटला. आता मी त्यांना काय सांगू की तो डॉगीश भाई मला पाहिल्यानंतर आला आणि मी त्याला घेऊन शूट घेतला. तर चला मग पब्लिक हे बहुत लय पुढं गेलेत आणि हा इकडे काय करायला ब्लॅकबेरी खायला आहे. अरे बाप हे बघा काहीच हे असते ते छोटे छोटे ब्लॅकबेरीचे झाड. आता हे खायला तर खरं आहे पण हे काय होतं आहे ह्याचा दुष्परिणाम वाईट परिणाम आपल्याला काय माहीत नाही. पण गाईज एवढं आहे की हे प्रोटीनयुक्त पदार्थ आहे. हे बघा रसायनमुक्त काय मी काळा पाहिलं आता ऑलरेडी काय बाहेर लागते. तोडणं मग खाय ना पब्लिक. तर तुमचं स्वागत आहे आपल्या पार्ट 2 मध्ये. ब्लॅकबेरी खाल्ल्यानंतर कशा लागतात हे आपल्या व्हिडिओचा टायटल राहणार आहे. चल आणि भावांनो हा पार्ट 2 तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा पण कमेंटमध्ये सांगा. आता जाऊ आपण टेकडीच्या वरती आणि टेकडीच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटणार आहे आपला पार्ट 3 आणि वरतून भेटणार आहे संभाजीनगरचं सगळं लोकेशन तुम्हाला बघायला. टेकडीच्या वरतून गेल्यानंतर संभाजीनगर कसं दिसतं हे तुम्हाला पार्ट 3 मध्ये मी दाखवणार आहे. काही सध्या तुम्ही बघून घ्या ब्लॅकबेरी. आणि आपला तो डॉगीश भाई आपल्यासोबत नाही आला गाईस त्याबद्दल सॉरी. पण आपण त्याला व्हायरल जरूर करणार कारण का तो रॅपमध्ये बी आला आता ब्लॉगमध्ये पण आला. आता पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस त्यावेळेस त्याला एक बिस्किट पुढं घेऊन येणार आहे. कारण का मला आशाच नव्हती की तो मला डबल भेटेल म्हणून. मला वाटलंच नव्हतं. हां हां मला आशा नव्हती की तो डॉगीश भाई मला डबल भेटेल. पण गाईज बघा ना कसं असते देवाची कृपा. फायनली तो मला परत भेटला आणि भेटून त्यांनी एवढे पोरं होते कोणाकडे नाही गेला माझ्याकडे आला पळत. आता त्याचे पाय दुखत असतील म्हणून तो वरती आला नाही टेकडीवर ते मी समजून घेऊ शकतो. पण तो जर म्हणलं असतं तर मी त्याला उचलून घेतलं असतं. पण माझ्याच चालतंय म्हणून मग मी त्याला बाय बाय गुड बाय करून आपण निघलो पुढं पार्ट 2 बनवायला. तर भावना आपल्या पार्ट 2ला सबस्क्राईब करा. जसं तुम्ही 1ला केलं तसं 2ला पण करा आणि 3ला पण करा. पार्ट 3 तुम्हाला बघा भेटणार आहे टेकडीच्या वरती गेल्यानंतर आणि टेकडी अजून खूप लांब आहे. आपल्याला काय माहीत नाही या टेकडीचा प्रवास. आपण यशला विचारू शकतो. यश आणखीन किती वेळ लागणार आहे वरती जायला आणि वरतून संभाजीनगरचा एरिया कसा दिसणार लेटेस्ट असं दाखव इथूनच दाखव. इथून नाही तुम्हाला पार्ट 3 मध्ये दाखवणार आहे. तर पब्लिक आपला व्हिडिओ आवडला असेल तर पार्ट 2ला सबस्क्राईब करा. तुम्हाला ब्लॅकबेरी पण दाखवली मी आणि डॉगीश भाई पण दाखवलं आपल्या रॅपमध्ये. हां आपल्या रॅपमध्ये आलेला डॉगीश भाई पण तुम्हाला दाखवला. परत पब्लिक मी आता चढतो वरची टेकडी. तोपर्यंत जा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. भेटू आता आपण पार्ट 3 मध्ये. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचं परत एकदा स्वागत. धन्यवाद.